शेतकऱ्यांसाठी अशी अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे। या तारखेला होणार शेतकरी कर्जमाफी सरकारी घोषणा। फार्मर लोन विवर महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग सध्या अत्यंत गंभीर परिस्थितीत आर्थिक संकटाच्या वादळात अडकले आहे। अलीकडच्या काळात झालेले अवकाळी अतिवृष्टीमुळे आणि त्याच्यानंतर पृथ्वीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे। विशेष मराठवाडा आणि हंगामा पिकातील पिकाचे मोठे प्रमाण नुकसान झाले आहे। ज्या शेतकऱ्यांना वर्षभर कष्ट घेऊन पीक लागवड केली होती त्यांना सर्व मेहनत पाण्यात वाहून गेली आहे। आणि एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीवर इतकी जास्त होती की केवळ पिकाचे नुकसान झाले नाही तर अनेक शेतकऱ्यांचे घरे, जनावर आणि शेतीसाठी आवश्यक असलेली उपकरणे देखील पुरात वाहून गेली। या एकाच वेळी झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना वर्गाचा आर्थिक परिस्थिती मोठी बिघाड झाली आहे। परंतु पुरामुळे जीवित वाचवलेल्या शेतकऱ्यासमोर आता उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांना पुन्हा उभे राहण्याची शक्ती म्हणजे तातडीने मदत करावी अशी आवश्यकता आहे। कर्जाचा ओझ्याखाली दाबलेला शेतकरी वर्ग राज्यातील शेतकऱ्यांना आधीच कर्ज मोठा बोजा असतानाही नवीन संकट त्यांच्या डोक्यावर आले। सरकारी आळकीनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बँकाची एकूण सुमारे 25,04,077 कोटी रुपयांची थकबाकी आहे। ही रक्कम इतकी प्रचंड आहे की अनेक शेतकऱ्यांना ती फेडणे अत्यंत अवघड झाले आहे। यामुळे अंदाजे 25 लाख शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचण येत आहे। हे कर्ज न मिळाल्यास पुढील हंगाम शेती कशी करावी हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे। या समस्येने गंभीर पैलू म्हणजेच खाजगी सरकाराकडून घेतलेले कर्ज। अंदाजे 10 लाख शेतकऱ्यांनी विविध खासगी सरकारकडून 1.5 ते 2 कोटी रुपयाचं कर्ज घेतले आहे। या सावकाराचे व्याजदर अत्यंत जास्त असताना आणि तरफेडीचे अटी कठोर असताना अशा परिस्थितीत शासनाकडून त्वरित मदत न मिळण्यास हे शेतकरी पुन्हा एकदा सावकाराच्या कर्जाच्या दुष्टचक्रात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अनेक शेतकरी कुटुंब आर्थिक संकटामुळे मानसिक तणावाखाली आहेत। या शासनाचे पावले आणि कर्जमाफीची शक्यता राज्य शासनाने शेतकऱ्यांना या दुःखीची गंभीरता लक्षात घेत विविध पातळीवर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। सर्वप्रथम शासनाने सर्व बँकेकडून शेतकरी कर्जाचा थकबाकीचा सविस्तर अहवाल तातडीने मागवला आहे। या अहवालाहून किती शेतकऱ्यांना किती कर्ज आहे, त्यापैकी किती रक्कम थकीत आहे आणि किती शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यास अडचण येत आहे याची अचूक अवघड घेण्यास प्रयत्न सुरू आहे। हा आढावा घेतल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे। विधानसभा निवडणूक दरम्यान साधारित महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी स्पष्ट आश्वासन दिले होते। आता हे आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते येत्या हिवाळी अधिवेशनात सरासर कर्जमाफी मोठी घोषणा करू शकते। या घोषणेची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी संघटनांनी आपल्या मागण्या अधिक स्पष्टपणे मांडण्यास सुरू केली आहे। आता कर्जमाफी अवलंब जाणीवीसाठी सरकारने एक विशेष अभ्यास समिती नेमली आहे। या समितीचा अहवाल ऑक्टोबर महिन्याच्या शेवट सादर होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौरा आणि केंद्रीय मदतीचा आशा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सन्मान राष्ट्रीय पातळीवर मांडण्याची दिल्ली विशेष दौरा केला आणि या दरम्यान त्यांची प्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानीची तपशील अहवाल सादर केला आहे। त्यांनी केंद्र सरकारकडून भरावी आर्थिक मदत आणि विशेष पॅकेजची मागणी केली आहे। या भेटीनंतर शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळण्याबाबत आशा निर्माण झाली आहे। केंद्र सरकारकडून मिळणारी मदत ही केवळ आर्थिक स्वरूपाची नसून ती दीर्घकालीन उपायाच्या दिशेने असावी अशी मागणी शेतकऱ्यांनी संघटनांनी केली आहे। पीक विमा योजनेचा दावा त्वरित मिळावा, बदली पिकासाठी बियाणे आणि खते सवलतीचा दर उपलब्ध करून द्यावे, तसेच शेतकऱ्यांना आवश्यक कर्ज सोप्या अटीवर मिळावे अशा विविध मागण्या समोर आल्या आहेत। राज्य सरकारने केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबरोबरच स्वतः निधीतून देखील शेतकऱ्यांना तात्कालिक मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आहे। शेतकऱ्यांना मागण्या आणि भविष्यातील दिशा। शेतकरी संघटना आणि विविध शेतकरी नेत्यांकडे सरकारकडे काही मागण्या ठेवल्या आहेत। त्यांना मते कर्जमाफी केवळ बँक कर्जापुरतीच मर्यादित राहू नये तर
खाजगी सरकाराकडून घेतलेले कर्जाचाही विचार केला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांचे सावकाराकडून घेतलेले कर्ज हे बँक कर्जापेक्षा कितीतरी जास्त आहे आणि त्याचा परिणाम अधिक गंभीर असतात. त्यामुळे व्यापक कर्जमाफीची योजना आणखी पाहिजे, तशीच त्याची मागणी आहे. प्रग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचावी हे सर्वात महत्त्वाचे आहे. घरे, जनावरे आणि शेती उपकरणे गमावलेल्या शेतकऱ्यांना पुनर्विसर्जन पॅकेज द्यावे, नुकसान भरपाईची रक्कम वाढवून द्यावी आणि त्यांचे वितरण पारदर्शक पद्धतीने व्हावे, अशा मागण्या करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना नेत्यांनी सरकारला विनंती केली आहे की यावेळी कागदपत्रे कमी ठेवून मदत थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करावी, जेणेकरून मध्यस्थांचा गैरवापर टाळता येईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर सध्या अनेक आव्हाने असली तरी राज्य आणि केंद्र सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे आशाच किरण दिसत आहे. कर्जमाफी घोषणा, केंद्रीय मदत आणि पुनर्विसर्जन पॅकेज या सर्व उपायामुळे शेतकऱ्यांना परिस्थितीतून बाहेर पाडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यात सरकारच्या निर्णयावर हजारो शेतकरी कुटुंबाचे भवितव्य अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी शांततेत संघर्ष करून ठेवला आणि त्या न्यायामुळे याची खात्री सरकारने दिली पाहिजे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.